पाणी नाही, पावसामध्ये पाणी नाही. हा, आता पावसामध्ये करायला लागतंय. पावसाचं तरी आम्हाला पाणी प्यायचं. पाणी आमच्या हक्काचं, या प्रशासनाचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं. वाजवा जरा, हे वाजवा. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं. आज काय 8 दिवस देतो माहिती आहे का? आज 4 दिवसाची कमिटमेंट होती. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा. सांगतो काय होतं माहिती आहे का? याच्यामध्ये काय होतं माहिती आहे? तुमची लोक येतात, सगळं बघतात, सगळं होतं, पण कोणाचा तुम्हाला फोन आला वरून का परत जायचे पैसे होते. हे मी सांगतो तुम्हाला, हेच आहे. त्यांना बोलत आमच्या समोर विचारलं ना, चहाला बोलवा, इंजिनियरला बोलवा. म्हणजे कोणाला त्रास द्यायचा आपण ठरवलं ना का? खरंच म्हणजे आपण असे त्रास देतो ना का? बस झालं. आता या लेवलला पोहोचवलं. अहो, तिथे टाकी बांधली, त्याच्यामध्ये किडे येतात नळातून. आम्ही फक्त अर्ज केलंय, तर आपण बघत झंडा मोर्चा आणला होता पाणी कपातीच्या पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये. एक्झॅक्टली हा विषय कुठला होता आणि तुम्हाला हा विषय समस्या मांडल्यानंतर, पाणी समस्या मांडल्यानंतर तुम्हाला काय आश्वासित करण्यात आलंय महानगरपालिका प्रशासनाकडून? CBD फारसी खिल डोंगरावरती जाताना डावीकडे एक राहुल नगर नावाची वसाहत आहे. तिथे 2 वर्षापासून पाणी समस्या आहे. त्यांना अत्यंत कमी दाबाने पाणी येतं. बऱ्याचदा असं होतं की त्यांना पाणीच येत नाही. आमच्या असं निदर्शनास आलं आहे की तिथला स्थानिक राजकीय लोकांचा दबाव म्हणजे एवढी क्रूरता राजकीय नेते ठेवतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी ते आपलं राजकीय वजन वापरतात. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. लोकांना पाणी मिळावं यासाठी मनसेचे विभागाध्यक्ष भूषण कोळी, उपविभागाध्यक्ष विनोद लांडगे यांनी काही दिवसापूर्वी अधिकारी अरविंद शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी आश्वासित केलेलं मनसेला की तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न काही दिवसामध्ये सुटेल. पण आपण बघतोय की त्यांचे कंत्राटदारच अधिकाऱ्यांच्या पेक्षा मोठे समजायला लागलेले आहेत. कंत्राटदार अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत आणि त्यांचा जो पाणी प्रश्न आहे एवढ्या वर्षापासून त्यांनी सांगितलेलं की आम्ही जी पाईपलाईन आहे ती अजून जास्त जाडीची टाकू, तिथली टाकी अजून जास्त
पाणी भरेल अशी आम्ही बांधू, पण ते आश्वासन बऱ्याच वर्षापासून ते पाळत नाहीये. यासाठी मनसेने आज हंडा मोर्चा महानगरपालिकेवर काढलेला होता आणि पालिका अधिकारी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव हे स्वतः तिथं पाणी दौरा करायला येत आहेत. कंत्राटदाराला तिथे बोलवलेलं आहे आणि तिथे ऑन द स्पॉट जे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे. जे स्थानिक राजकीय तुम्ही नेते बोलत आहेत तिथले, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्ताधारी पक्षातले आहेत. असं असताना सुद्धा हा त्रास होता. तुम्ही त्यांना काय इशारा द्याल जर असा त्रास त्यांनी सततचा चालवला कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, तुम्ही तुमचा इशारा काय असेल त्यांना? मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनात गोष्ट आणून देतो की तुमचे नवी मुंबईचे जे माजी नगरसेवक आहेत, जे जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत, एवढं घाणेरडं कृत्य करतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी आपला राजकीय दबाव वापरतात. पण त्यांनी लक्षात ठेवावं, यापुढे जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्या नेत्यांच्या घरी जाऊनही त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही.